मध्ये तुमचं स्वागत आहे। आज तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे माझ्या घरातील गौरी त्या कशा आणल्या आणि कशा पद्धतीने त्यांचे पूजन केले गेले आहे। म्हणजे पत्र्या आणि गौरी दोन्ही जो आदल्या दिवशीचा आहे कार्यक्रम गौरींचा तो तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आणि दुसऱ्या ब्लॉगमध्ये गौरींच्या दिवशी कशा प्रकारे सत्यनारायणची पूजा, गौरीची पूजा आणि आमचे डान्स किंवा नाच गौरींचे ते पाहायला मिळणार आहे। पण हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका। चला आता आम्ही निघालेलो आहोत पत्र्या आणायला। नंदेने डोक्यावर घेतलेला आहे सूप, म्हणजे काय गौरीची पत्र्या ज्या आदल्या दिवशी आणतात त्या आणायला निघालेलो आहोत। गौरी पूजनाचे हा पहिला दिवस आणि काही ठिकाणी गौरी आणायच्या म्हणजे पत्र्या आणायच्या तर ते जंगलामध्ये जाऊन जिथे तिथे जाऊन सर्व प्रकारचे जे त्यामध्ये लागणारे गौरीचे पूजनासाठी लागणारी जे वनस्पती आहेत त्या गोळा करून घरी आणतात। पण आता शहरामध्ये कुठे जाणार, मग मी बाजारामध्ये आमच्या हे गौरीचे म्हणजे पत्र्या ज्या असतात ते आदिवासी लोक आणतात, त्यांच्याकडनं हे विकत घेऊन खाली ठेवायचं असतं घरामध्ये। रात्री संध्याकाळी दिवाबत्तीच्या टायमाला म्हणजे 7च्या दरम्यान ही पत्र्या घरामध्ये घेतल्या जातात। तर आता ह्या नंदेला म्हणजे माहेरवाशीण असते तिला ह्याचं मान दिलं जातं, कारण की गवर ही आपल्या घरी म्हणजे माहेरी आलेली असते। गवर ही म्हणजेच पत्र्यासुद्धा माहेरी आत्ता घेऊन आलेल्या आहेत, म्हणून हे मान नंदेला म्हणजेच माहेरवशणीला दिलं जातं। तर ही माझी नणंद आहे, हिला ह्या वर्षीचा मान मोठ्या नंदेला मिळालेला आहे। गेल्या वर्षी दीपिका म्हणजे छोट्या नंदेचा मान होता, यावर्षी मोठ्या नंदेचा आहे। तर गौरीचं 3रा वर्ष आहे आणि हा आमच्याकडे शेवटचा गौरीचं वर्ष आहे, कारण की आमची गवर ही नवसाची गवर आहे। तर आता इथे गौरीला घेऊन येताना खूप छान गाणी गायली आम्ही आणि त्याचं पूजन केलं। कसं केलं ते नक्की पहा। या गावच्या मधुकर गावंडा, या गावच्या मधुकर गावंडा, या गावच्या मधुकर गावंडा। बहिणी हा माहेरा लागो, बहिणी हा माहेरा लागो, बहिणी आना माहेरा लागो, बहिणी आना माहेरा लागो। ध्याना गौराबाईला, ध्याना गौराबाईला, आदियाना गौराबाईला, आदियाना गौराबाईला। मगहाना नलिनी बाय लागो, मगहाना नलिनी बाय लागो, मगहाना नलिनी बाय लागो, मगहाना नलिनी बाय लागो। या गावच्या किशोर गावंडा, या गावच्या किशोर गावंडा, या गावच्या किशोर गावंडा, या गावच्या किशोर गावंडा। बहिणी हाना माहेरा लागो, बहिणी हाना माहेरा लागो, बहिणी आना माहेरा लागो, बहिणी आना माहेरा लागो। ध्याना गौराबाईला, ध्याना गौराबाईला, आदियाना गौराबाईला, आदियाना गौराबाईला। मगहाना मनीषा बाय लागो, मगहाना मनीषा बाय लागो, मगहाना मनीषा बाय लागो, मगहाना मनीषा बाय लागो। या गावच्या संदीप गावंडा, या गावच्या संदीप गावंडा, या गावच्या संदीप गावंडा, या गावच्या संदीप गावंडा। बहिणी हाना माहेरा लागो, बहिणी हाना माहेरा लागो, बहिणी आना माहेरा लागो, बहिणी आना माहेरा लागो। ध्याना गौराबाईला, ध्याना गौराबाईला, आदियाना गौराबाईला, आदियाना गौराबाईला। मगहाना मनीषा बाय लागो, मगहाना मनीषा बाय लागो, मगहाना मनीषा बाय लागो, मगहाना मनीषा बाय लागो। या गावच्या दीप गावंडा, या गावच्या दीप गावंडा, या गावच्या दीप गावंडा, या गावच्या दीप गावंडा। बहिणी हाना माहेरा लागो, बहिणी हाना माहेरा लागो,
ध्याना गौराबाईला आदियाना गौराबाईला आदियाना गौराबाईला मगहना दीपिका बायला गो मगहना दीपिका बायला गो मगहना दीपिका बायला गो मगहना दीपिका बायला गो या गावच्या सचिन गावंडा या गावच्या सचिन गावंडा या गावच्या सचिन गावंडा या गावच्या सचिन गावंडा बहिणी हना माहेराला गो बहिणी हना माहेराला गो बहिणियाना माहेराला गो बहिणियाना माहेराला गो ध्याना गौराबाईला ध्याना गौराबाईला आदियाना गौराबाईला आदियाना गौराबाईला मगहना दीपिका बायला गो मगहना दीपिका बायला गो मगहना दीपिका बायला गो मगहना दीपिका बायला गो या गावच्या दिलीप गावंडा या गावच्या दिलीप गावंडा या गावच्या दिलीप गावंडा या गावच्या दिलीप गावंडा बहिणी हना माहेराला गो बहिणी हना माहेराला गो बहिणियाना माहेराला गो बहिणियाना माहेराला गो ध्याना गौराबाईला ध्याना गौराबाईला आदियाना गौराबाईला आदियाना गौराबाईला मगहना दीपिका बायला गो मगहना दीपिका बायला गो मगहना दीपिका बायला गो मगहना दीपिका त्या ज्या आणलेल्या आहेत त्या बाहेरच खुर्चीवरती ठेवून त्याचं पूजन केलं जातं आणि त्याला नैवेद्य दाखवलं जातं. ते नैवेद्य म्हणजे इथे तुम्हाला पुरणपोळीचा प्रसाद आहे, दही भात आहे, भाकरी आहे. त्यानंतर इथे जे आपल्याला कवळ्याची भाजी मिळते ती कवळ्याची भाजीचं मेन नैवेद्य असतो. आता हे सर्व नैवेद्य गौरीला सगळीजण मिळून खायला घालतात म्हणजेच देतात. आणि ह्यामध्ये एक मुरारी आहे जो मुरारी म्हणजे लवा आणि त्या आतमध्ये तो मुरारी बाजूला काढतात आणि तो 12 वाजेपर्यंत बाहेर ठेवून त्याला नंतर आतमध्ये घेतला जातो. तुम्हाला माहिती आहे का मुरारी म्हणजे कोण? मुरारी म्हणजे शंकर. शंकर म्हणजे ह्याच्या पाठीमागची कहाणी अशी आहे, जेव्हा गौरी आपल्या माहेराला यायला निघते तेव्हा शंकर म्हणतो की गौरी तू नको जाऊस माहेरे, पण गौरी निघून येते. मग त्याच्या पाठीमागून मुरारी सुद्धा येतो. म्हणूनच हा मुरारी बाहेर ठेवून नंतर म्हणजे आपण अगोदर ह्या पत्र्या म्हणजे गवर आतमध्ये घेतो आणि नंतर 12 वाजता ह्या मुरारीला आतमध्ये घेतला जातो. त्याप्रमाणे तुम्हाला ही माहिती कळलीच असेल की कशा पद्धतीने आमच्या आगरी पद्धतीमध्ये केली जाते ही गौरीचे पूजन. आता इथे सगळीजण गौरीचे पूजन करतायत बाहेर म्हणजे पत्र्यांचं पूजन करतायत आणि तिकडे नंतर परत घरातून जी आमची मातीची गवर असते म्हणजे ती सुद्धा आणायला आमच्या घरातील कुटुंब जाणार आहे. ती सुद्धा घरातली मुलगी किंवा माहेरवाशीण आणते. तर त्यासाठी राणू म्हणजे माझी भाची तिला मी आणायला पाठवते. या गावच्या सागर गावंडा या गावच्या सागर गावंडा या गावच्या सागर गावंडा या गावच्या सागर गावंडा बहिणी हना माहेराला गो बहिणी हना माहेराला गो बहिणियाना माहेराला गो बहिणियाना माहेराला गो ध्याना गौराबाईला ध्याना गौराबाईला आदियाना गौराबाईला आदियाना गौराबाईला मगहना मनीषा बायला गो मगहना मनीषा बायला गो मगहना मनीषा बायला गो मगहना मनीषा बायला गो या गावच्या 5 गावंडा या गावच्या 5 गावंडा या गावच्या 5 गावंडा या गावच्या 5 गावंडा बहिणी हना माहेराला गो बहिणी हना माहेराला गो बहिणियाना माहेराला गो बहिणियाना माहेराला गो ध्याना गौराबाईला ध्याना गौराबाईला
आदियाना गौराबाईला आदियाना गौराबाईला मगहना ओवी बायला गो मगहना ओवी बायला गो मगाना ओवी बायला गो मगाना ओवी बायला गो या गावच्या काव्या गावंडा या गावच्या काव्या गावंडा या गावच्या काव्या गावंडा या गावच्या काव्या गावंडा बहिणी हना माहेराला गो बहिणी हना माहेराला गो बहिणियाना माहेराला गो बहिणियाना माहेराला गो आदियाना गौराबाईला आदियाना गौराबाईला आदियाना गौराबाईला आदियाना गौराबाईला मगहना ओवी बायला गो मगहना ओवी बायला गो मगाना ओवी बायला गो मगाना ओवी बायला गो या गावच्या वंशू गावंडा या गावच्या वंशू गावंडा या गावच्या वंशू गावंडा या गावच्या वंशू गावंडा बहिणी हना माहेराला गो बहिणी हना माहेराला गो बहिणियाना माहेराला गो बहिणियाना माहेराला गो आदियाना गौराबाईला आदियाना गौराबाईला आदियाना गौराबाईला आदियाना गौराबाईला मगहना ओवी बायला गो मगहना ओवी बायला गो मगाना ओवी बायला गो मगाना ओवी बायला गो या गावच्या काव्या गावंडा या गावच्या काव्या गावंडा या गावच्या काव्य गावंडा या गावच्या काव्य गावंडा बहिणी हना माहेराला गो बहिणी हना माहेराला गो बहिणियाना माहेराला गो बहिणियाना माहेराला गो आदियाना गौराबाईला आदियाना गौराबाईला आदियाना गौराबाईला आदियाना गौराबाईला मगहना रानू बायला गो मगहना रानू बायला गो मगाना रानू बायला ग मगाना रानू बायला ग या गावच्या काव्या गावंडा या गावच्या काव्या गावंडा या गावच्या काव्या गावंडा या गावच्या काव्या गावंडा बहिणी हना माहेराला गो बहिणी हना माहेराला गो बहिणियाना माहेराला गो बहिणियाना माहेराला गो आदियाना गौराबाईला आदियाना गौराबाईला आदियाना गौराबाईला आदियाना गौराबाईला मगहना चकुली बायला गो मगहना चकुली बायला गो मगाना चकुली बायला गो मगाना चकुली बायला गो बायला गो या गावच्या सागर गावंडा या गावच्या सागर गावंडा या गावच्या सागर गावंडा या गावच्या सागर गावंडा बहिणी हना माहेराला गो बहिणी हना माहेराला गो बहिणियाना माहेराला गो बहिणियाना माहेराला गो आदियाना गौराबाईला आदियाना गौराबाईला आदियाना गौराबाईला आदियाना गौराबाईला मगहना मनीषा बायला गो मगहना मनीषा बायला गो मगाना मनीषा बायला गो मगाना मनीषा बायला गो या गावच्या पाच गावंडा या गावच्या पाच गावंडा या गावच्या पाच गावंडा या गावच्या पाच गावंडा बहिणी हना माहेराला गो बहिणी हना माहेराला गो बहिणियाना माहेराला गो बहिणियाना माहेराला गो
ध्याना गौराबाईला ध्याना गौराबाईला आदियाना गौराबाईला आदियाना गौराबाईला मग हना ओवी बायला गो मग हना ओवी बायला गो मगाना ओवी बायला गो मगाना ओवी बायला गो या गावच्या काव्या गावंडा या गावच्या काव्या गावंडा या गावच्या काव्या गावंडा या गावच्या काव्या गावंडा बहिणी हना माहेराला गो बहिणी हना माहेराला गो बहिणियाना माहेराला गो बहिणियाना माहेराला गो ध्याना गौराबाईला ध्याना गौराबाईला आदियाना गौराबाईला आदियाना गौराबाईला मग हना ओवी बायला गो मग हना ओवी बायला गो मगाना ओवी बायला गो मगाना ओवी बायला गो या गावच्या वंशू गावंडा या गावच्या वंशू गावंडा या गावच्या वंशू गावंडा या गावच्या वंशू गावंडा बहिणी हना माहेराला गो बहिणी हना माहेराला गो बहिणियाना माहेराला गो बहिणियाना माहेराला गो ध्याना गौराबाईला ध्याना गौराबाईला आदियाना गौराबाईला आदियाना गौराबाईला मग हना ओवी बायला गो मग हना ओवी बायला गो मगाना ओवी बायला गो मगाना ओवी बायला गो या गावच्या काव्या गावंडा या गावच्या काव्या गावंडा या गावच्या काव्य गावंडा या गावच्या काव्य गावंडा बहिणी हना माहेराला गो बहिणी हना माहेराला गो बहिणियाना माहेराला गो बहिणियाना माहेराला गो ध्याना गौराबाईला ध्याना गौराबाईला आदियाना गौराबाईला आदियाना गौराबाईला मग हना रानू बायला गो मग हना रानू बायला गो मगाना राणू बायला गो मगाना राणू बायला गो या गावच्या काव्या गावंडा या गावच्या काव्या गावंडा या गावच्या काव्या गावंडा या गावच्या काव्या गावंडा बहिणी हना माहेराला गो बहिणी हना माहेराला गो बहिणियाना माहेराला गो बहिणियाना माहेराला गो ध्याना गौराबाईला ध्याना गौराबाईला आदियाना गौराबाईला आदियाना गौराबाईला मग हना चकुली बायला गो मग हना चकुली बायला गो मगाना चकुली बायला गो मगाना चकुली बायला गो बनवलेले आहेत. आणि हा जो दिवा तुम्हाला दिसत आहे ना तो पिठापासून बनवलेला दिवा आहे. हा दिवा बनवताना गूळ घेऊन आणि तांदळाचं पीठ घेऊन मिक्स करून घेतलेलं आहे. गूळ आणि तांदळाचं पीठ आणि छान उकड काढलेली आहे आणि ह्यापासून त्यामध्ये गुळाचा रंग आलेला आहे ह्या दिव्याला. हाच दिवा आपल्याला अखंड प्रज्वलित करायचा आहे जोपर्यंत गवर आहे तोपर्यंत. आणि ह्याचं प्रसाद जेव्हा गवर विसर्जन होते त्यानंतर ह्याचा प्रसाद घरातील सर्व म्हणजे घरातील माणसांना द्यायचा असतो. आता इथे पहा आमची जी मातीची गवर आहे ती सजवली जात आहे. त्या गौरीला आणायला आमच्या घरातील सर्व मंडळी गेलेली आहेत. तर आता तिथे सजवणं चालू आहे. तर पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही नक्की पहा आमची गवर कशी घरी आलेली आहे आणि गौरीचा कार्यक्रम कसं झालेला आहे. तर हा पुढचा ब्लॉग पाहायला अजिबात विसरू नका. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडला का तर नक्की सांगा. चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओसुद्धा जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. असेच ऑलरेडी घातलीच आहे ना योगेशने. भेटत राहूया.